सिंधुदुर्गात अधूनमधून पावसाचा जोर वाढतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। तर पाणी पातळीमध्ये आता वाढ झालेली आहे। कणकवली तालुक्यातील हरकुळ येथील लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले। जिल्ह्यातील 8 लघु पाटबंधारे प्रकल्प 100% क्षमतेने भरलेले आहेत। तर सिंधुदुर्ग परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे आता नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि अनेक लघुमध्यम प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झालेले आहेत। आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। आपण पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जून महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे ही ओव्हरफ्लो झालेली आहेत। मी आता आहे कणकवली तालुक्यातील एका या धरणावर। आपण पाहू शकता हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। हरकुळ येथील हे धरण आहे आणि पाहिलं असेल तर जिल्ह्यातील 8 जी मुख्य धरणं आहेत ती सुद्धा ओव्हरफ्लो झालेली आहे। एकंदरीत यामध्ये तिलारी असेल, त्यानंतर कुर्ली असेल, हे जे आहे दुसरे कणकवली तालुक्यातील जी धरणं आहेत ती सुद्धा ओव्हरफ्लो झालेली आहेत। त्यामुळे एकंदरीत ही जी धरणं आहेत त्याचे पाणी इथल्या गावांना वापरण्यात येतं शेतीसाठी वगैरे। आणि आता पाहिलं असेल तर ओव्हरफ्लो झालेली आहेत। आज पाऊस जरी थांबला असला तरी जो सह्याद्री पट्ट्यामध्ये किंवा ज्या पायथ्याशी भागात असेल मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे ही जी धरणं आहेत ती ओव्हरफ्लो झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। बाकीची धरणं असतील या व्यतिरिक्त ती सुद्धा ओव्हरफ्लो होणार आहे। लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।